लातूरमध्ये रविवारी दुपारी आलेलं सीबीआय पथक अद्याप ठाण मांडून आहे. सातत्यानं चौकशी सत्र सुरू आहेत. काल एका बालरोग तज्ज्ञाची तब्बल 4.5 तास चौकशी करण्यात आल्यानंतर आज सकाळपासूनच सीबीआयनं विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विद्यार्थ्यांसह अनेकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना त्याचबरोबर इतरांनाही सोबत घेऊन विद्यार्थ्यांचे संपर्क, हालचाली आणि संभाव्य नेटवर्क तपासले जात आहेत. 3 तारखेला जो नीट पेपर झाला होता त्यावेळेस आरसीसी कोचिंग क्लासेसनं विविध ठिकाणी फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि त्या फेसबुक लाईव्ह मध्ये अनेक विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला याबाबतची चौकशी केली होती आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेपर सोपा गेला, गेस्ट पेपर मधले अनेक प्रश्न आले अशी उत्तरं दिलीत, ती विद्यार्थी कोण आहे, तर त्यांच्यापर्यंत फुटलेला गेस्ट पेपर पोहोचला होता का याबाबतची तपासणी आता सीबीआय करताना दिसते. आणि त्याच अनुषंगानं लातूरमधले ट्युशन एरियामधील विविध हॉस्टेल्स आणि शहरातील अनेक भागात असणारे विद्यार्थी, त्यांचे मित्र यांची चौकशी सध्या सीबीआय करताना दिसते. यामुळे या नेटवर्क कशा पद्धतीनं काम करत आहे ते समोर आणण्यासाठी सीबीआय मागील रविवारपासून या ठिकाणी ठाण मांडून आहे आणि तपास मोहीम जोरदार पद्धतीनं सुरू आहे आणि त्यांना लातूरची स्थानिक पोलिसांचं एक पथकही त्यांच्याबरोबर असल्याचं दिसून येत आहे. आणि या शोध मोहिमेमध्ये काय तथ्य सापडलेत याबाबतची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.